अपने प्रभाग की जनता को दिए हुए वचनों की पूर्ति करते हुए आखिर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट के स्थानीय पूर्व नगर सेवक विशाल ससाणे के अथक प्रयासों से जुईनगर में विविध नागरिक कामों का शुभारंभ संपन्न हुआ, जहां बड़ी संख्या में नागरिक, महिलाएं और ज्येष्ठ नागरिक उपस्थित थे। जिन कामों का शुभारंभ संपन्न हुआ उनमें शामिल हैं जुईनगर सेक्टर 24 गणेश मंदिर से मंगल प्रभु हॉस्पिटल तक रास्ते का सुधार करना, सेक्टर 24 स्थित सार्वजनिक उद्यान का सुशोभीकरण करना, चिंचोली तालाब में मौजूद ज्येष्ठ नागरिक विरंगुड़ा केंद्र में वाटर प्रूफिंग करना और सेक्टर 25 स्थित पारसमणि सोसाइटी निकट मौजूद पदपथ और गटरों का सुधार करना। जनता के लिए 24/7 तत्पर रहने वाले विशाल ससाणे वो लोक प्रतिनिधि हैं जिन्होंने जनहित में खुद को झकझोर कर रखा है। इस दौरान समाज सेविका पूर्णिमा ससाणे और अन्य पदाधिकारी भी मौजूद थे। इस दौरान अपनी भावनाएं व्यक्त करते हुए विशाल ससाणे ने इन्हीं कामों की जरूरत पर प्रकाश डाला, जिसके लिए मनपा स्तर पर उन्होंने लगातार फॉलोअप किया। आज आपण पाहिलं असाल की ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र याची जी गळतीचा जे प्रश्न होता भेडसावणारा वारंवार आणि या पावसाळ्यात जास्त प्रमाणात दिसून पण आलेला, तो प्रश्न कसा तरी मार्ग लावायचा हा एक आपल्या प्रशासकीय आयुक्त आपले शिंदे साहेब यांच्या मार्फत तसेच आपले जे इथलचे एक्झिक्युटिव्ह आणि डेप्युटी त्यांच्या सहकार्याने हा प्रश्न त्यांना हेच विनंती केली की आपण पाहिलं असेल ती त्यावेळीची परिस्थिती त्यांना दाखवली। मग फक्त गळती कशी थांबता येईल किंवा लिकेजचं काम पूर्तता नीट कशी करता येईल त्यासाठी फक्त यावेळी आपण ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचं लिकेजचं काम काढलं आहे। त्याचप्रमाणे जुईनगर विभागामध्ये शेवटच्या टप्प्यात जसे माझे मार्गदर्शक बोलले तसे शेवटच्या टप्प्यात जुईनगरमधले काय काय पदपात सिडकोकालीन आहेत त्या सिडकोकालीन पदपातची चांगल्या पद्धतीने काम करायचं। त्यानंतर 2015 साली डांबरीकरणचं काम झालेलं त्या परत कधी झालं नाही, ते काम आता डांबरीकरणाचे पण काम म्हणजे जो कामाचा अवघा असतो तो अवघा संपल्यानंतर ते काम कशा प्रकारे पूर्ण करता येईल ही भूमिका घेऊन तेही काम चालू करण्यात आलेलं आहे। ज्येष्ठ नागरिक किंवा इतर जुईनगरमधल्या विभागातील नागरिकांना चालण्यासाठी स्वतंत्र उद्यान नव्हते, ते स्वतंत्र उद्यान म्हणजे सार्वजनिक उद्यान सेक्टर 24 भूखंड क्रमांक 1 त्याचंही दुरुस्ती व सुशोभीकरणाचं काम चालू आहे। म्हणजे पूर्णतः बघायला गेलो तर जो कार्यकाळ भेटला त्या कार्यकाळापेक्षा 5 वर्ष अजून जास्त भेटले। त्या 5 वर्षात जास्तीत जास्त लोकांच्या हिताची आणि लोकांच्या अपेक्षित असणारी कामं कशी करता येईल ती पूर्तता करायला मला वेळ भेटला। त्या वेळेसाठी आणि त्या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन करत असताना सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मी पहिलं मनापासून आभार व्यक्त करतो। आपण बघितलं असेल की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि समाजकारण समाजकारणाच्या ठिकाणी असतं। ज्यावेळी बाळासाहेबांचे जे शब्द किंवा बाळासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात येतात की बाबा राजकारण फक्त राजकारणाच्या वेळी म्हणजे इलेक्शन निवडणुका असतील तेव्हाच करावं, बाकीच्या वेळी आपल्याला समाजाशी आपण निगडीत आणि समाजाशी आपण ज्यावेळी लोकांमध्ये जाऊ लोकांबरोबर राहू तेव्हा आपल्या लोकांची जी अडचण आहे ती समजेल आणि ती आपण दूर कशी करता येईल ते जो व्यक्ती करतो तोच खरा म्हणजे समाजकारणी राहतो। त्या भूमिकेकडे लक्ष देऊन आज गेले 15 वर्ष आपण तीच कामं करतोय लोकांच्या संपर्कात राहून किंवा लोकांच्या अडीअडचणीची, आणि त्याप्रमाणे आपण ते काम करत असताना कधी अडचणी येतात आणि काय अडचणी अशा येतात की त्या आपल्याला त्या आल्या नाही तर मग ते काम करायला पण मजा राहत नाही। आणि काय लोकांचं आता जुईनगरमध्ये आता जसं पाऊस पडतो जसे बेडके येतात तशा जुईनगरमध्ये बेडकांचे आता जशा निवडणुका लागतील तशा डरडाव चालू होणार, पण निवडणुका नाही किंवा कोणती गोष्ट नाही। कोविडमध्ये पाहिलं असेल की जुईनगर विभागामध्ये कोण कुठं होतं आणि कोणी काय केलं, आणि आज ती लोक घरात कॅलेंडर पोचवतील, घरात काय ना काय गोष्टी पोचवतील, मी तुमच्यातला आहे मी तुमच्यातला आहे असं करत येतात किंवा हे विरंगुळा केंद्र हा मी आहे तुमच्यासाठी। पण त्याच्या आधी जी गोष्ट होती ज्याच्या आधी त्या लोकांना जी गरज होती ज्या लोकांना आपल्या अडीअडचणीला उभं राहायचं होतं त्यावेळी तुम्ही कुठं होता हा प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला केला पाहिजे। आणि त्याचमध्ये माझं ब्रीदवाक्य बोलत नाही करून दाखवतो आणि ठामपणे करतो तेव्हाच हे करतो। आज पालिकेच्या मार्फत हे काम चालू करते, पण करत असताना कुठेही चुकीच्या पद्धतीचा वापर न करता महानगरपालिकेच्या टेंडर पद्धतीने प्रोसेस झालेल्या पद्धतीने त्यानंतर जी वर्क ऑर्डर भेटते म्हणजे कामाची जी वर्क ऑर्डर भेटल्यानंतरच ह्या ठिकाणी श्रीफळ सोडून ह्या कामाचे उद्घाटन केलेले आहेत। म्हणजे कोणत्या प्रकारचे लोकांकडे वल्गना न करता चुकीच्या पद्धतीने लोकांना न सांगता जे खरे ते समोर आहे आणि ही जनता जाणते आणि जनता हुशार आहे, त्यामुळे आपण चुकीच्या पद्धतीने प्रचार करू नका। काही ठिकाणी वेगवेगळे प्रकार चाललेले आहेत,
पैशा पाण्याचं किंवा काही, पण त्यावेळी तुम्ही कोविडमध्ये कुठं होता हा प्रश्न पडन. त्यानंतर जनतेच्या हितासाठी असतात तेव्हा तुम्ही कुठं होता. फक्त काही गोष्टी तुम्हाला करताना जनता लागते, इलेक्शन झालं तर जनता लागत नाही. असल्या लोकांना मी माझा साष्टांग नमस्कार टाकतो. येणारा काळ हा जुईनगर तुम्हाला दाखवून विशाल ससाने नगरसेवक हा जनतेच्या मतदानामुळे झाल्या. भविष्यात उभा राहीन नाही राहीन हा विचार तुम्ही करू नका, पण जनतेसाठी जो उभा राहीन त्याच्यासाठी विशाल ससाने उभे राहील ही भूमिका आज ठामपणे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. वहीं जनता ने भी विशाल ससाने का आभार मानते हुए उनके कार्यों की जमकर सराहना की. मी भारत कवडे, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष. आज गेले अनेक वर्ष आमच्या या केंद्रामध्ये ऐन पावसाळ्याच्या वेळेला एवढी अतिवृष्टी झाल्याने एवढा धबधबा अक्षरशः वरून गळती होते. ज्येष्ठांना बसायला जागा नाही, योगा करायला जागा नाही, कुठेही मिळत नाही. आज गेले बरेच वर्ष आम्ही महानगरपालिकेशी संपर्क साधला, इथल्या काही समाजसेवकांशी संपर्क साधला, पण आमची गळती काय थांबली नाही. परंतु मी खरंच आज आपले माजी नगरसेवक सन्माननीय विशालजी ससाणे साहेब यांनी जे काम हाती घेतलेलं आहे, मी खरंच ते वाखाणण्यासारखं आहे. कारण आमच्या ज्येष्ठांचे सर्व आशीर्वाद त्यांच्या मागे लागतील. कारण पावसाळ्यामध्ये ज्येष्ठांना कुठे बसण्याची सोय नसते. ज्येष्ठ फक्त विरंगुळा केंद्रात येऊन बसतात आणि त्यावेळेला विरंगुळा केंद्रात जर पाण्याची गळती असेल तर बसायला जागा नसते. आणि मी खरंच विशालजी ससाणे साहेब यांचे आभार मानतो. कारण त्यांनी आज गळतीचं काम चालू केलेलं आहे. आज नाही तर उद्या ती गळती त्यांच्याकडून थांबणार आहे. त्यांनी जे काय हाती घेतलेलं आहे, मी अध्यक्ष माझ्या वतीने, ज्येष्ठ नागरिकचा अध्यक्ष वतीने, तसेच माझ्या सर्व सभासदांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. कारण त्यांनी जे काम केलेलं आहे ते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. उद्या पावसाळ्यामध्ये जर गळती झाली नाही तर सगळे जे ज्येष्ठ नागरिक आज गार्डनमध्ये बसतात, खुल्या जागेवर बसतात, ते पावसाळ्यात इथे केंद्रामध्ये येऊन निवांतपणे बसतील. खरंच पुन्हा एकदा त्यांचे खूप खूप आभार. आज या ठिकाणी जुईनगरचे नगरसेवक, माजी नगरसेवक विशाल पोपट ससाने यांच्या माध्यमातून या ठिकाणी शेवटचा जो टप्पा असतो कामांचा, येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी जे 4 महत्त्वाचे कामांचे हे घेतलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांचा विरंगुळा केंद्र आहे, तिथं जी गळती आहे त्याचं वॉटरप्रूफिंगचं काम, त्याचप्रमाणे बाजूला जो गार्डन आहे त्याचं सुशोभीकरण. तो गार्डन म्हणजे जुईनगरच्या लोकांना सेक्टर 8मध्ये जावं लागायचं वॉकला किंवा, पण आता तिथे बाजूला चांगलं, तिथे खड्डे होते अगोदर, चांगलं व्यवस्थित लेवलिंग केलेलं आहे. तर ते चांगल्या पद्धतीने लोक आता वॉक करू शकतात. आम्ही स्वतः, मी आणि विशाल आयुक्तांकडे जाऊन ते सँक्शन करून घेतलं आणि आता त्याचं सुशोभीकरणाचं पण काम झालेलं आहे. त्याचप्रमाणे रस्त्याचं कामसुद्धा इथून गणपती मंदिरपासून ते पारसमणी आपलं हॉस्पिटल, तो मंगलप्रभू हॉस्पिटल तिथपर्यंत. त्याचप्रमाणे गटार लाईनचं काम, कुठली ती सोसायटी पारसमणी ना, तिथेसुद्धा त्या कामांचं असं शेवटच्या टप्प्यातील मोठी कामं त्यांनी घेतलेली आहेत. निश्चितपणे ह्या जुईनगरमधील रहिवाशांचं विशाल ससानेवर चांगला आशीर्वाद आहे आणि तो लोकांच्या मनामध्ये रुजलेला आहे. आणि सुखादुःखामध्ये धावून येणारा एकमेव व्यक्ती असा आहे की विशाल पोपट ससाने. ब्युरो इनपुट, EW नेटवर्क.